परभणी लोकसभेसाठी महायुतीतून महादेव जानकरांचा अर्ज भरण्यात आला। या निमित्ताने सभा घेत महायुतीनं परभणी शक्ती प्रदर्शनही केलं आणि यावेळी संसदेत आपण जानकरांची वाट पाहत आहोत असा निरोप पंतप्रधान मोदींनी दिल्याचं फडणवीस म्हणाले। तर वाराणसी बारामती प्रमाणेच परभणीचाही विकास करण्याचं आश्वासन महादेव जानकरांनी दिलं। सातत्याने आपल्या खात्याचं काम अतिशय नेटाने करायचं, सामान्य माणसाकरता काम करायचं आणि 5 वर्षांमध्ये 1 रुपयाचा डाग देखील या महादेव जानकरांवर कोणी लावू शकलं नाही। हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतर फाटकाच राहिला आणि आजही फाटकाच आहे आणि जन्मभर फाटकाच राहणार आहे। म्हणूनच लोकांच्या मनामध्ये त्यांचं घर आहे। मोदी जी म्हणाले, जानकर जी को बोल देना 18वीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं। जसा वाराणसीचा विकास आहे, जसा नागपूरचा विकास आहे, जसा बारामतीचा विकास आहे, तसा परभणीचा केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही। अरे मी भी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। मोदी साहेब मला ओळखतात, नड्डा साहेब ओळखतात, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार मला ओळखतात, राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ पवार मला विचारतात। मी त्यांना स्वतःसाठी मागाय काय येणार नाही, त्यांना सांगेन की माझ्या परभणीसाठी काहीतरी द्या, म्हणून त्यांच्या दारात मी जोडी पसरायला जाईल। त्याच्या धर्तीने जर परभणीचा विकास नाही झाला तर महादेव जानकर पुन्हा तुम्हाला येणार नाही, हे विश्वास देतो।